सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ शहर में कल हुई महासभा में शिवसेना और भाजपा आमने सामने दिखे और नौबत यहां तक आ गई कि गाली गलौज देते दिखे। इससे ये बात साफ हो गई कि शिवसेना और भाजपा की युति सिर्फ कागजों पर है, असली में दोनों पार्टियां एक दूसरे के विपरीत काम कर रहे हैं। बता दें कि शुक्रवार को अंबरनाथ नगरपालिका की सर्वसाधारण महासभा संपन्न हुई। इस महासभा में शहर विकास के 300 से अधिक कामों को मंजूरी दी गई है। इस सभा में दोनों पार्टियों में विवाद देखने को मिला। संख्या बल के आधार पर शिवसेना काफी मजबूत दिख रही है, वही दोनों पार्टियों में युति है और शहर के लोगों को लगा कि ये सभा शांतिपूर्वक होगी, मगर इसका उल्टा ही देखने को मिला और शाम होते होते शहर विकास कामों पर चर्चा होते समय शिवसेना और भाजपा में दोनों में नौबत गाली गलौज तक की आ है। इतना ही नहीं, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटिल उर्फ मामा ने बड़ी सभा में भ्रष्टाचार को लेकर दिया बयान भी चर्चा का विषय बना। वही सभा में हो हल्ला देखते हुए नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले पाटिल ने कुछ समय के लिए सभा स्थगित कर दी। वही वरिष्ठों द्वारा किए गए आग्रह के बाद पुनः सभा शुरू की गई। वही इस बात से ये तो साबित हो गया कि शिवसेना और भाजपा की युति सिर्फ कागजों तक सीमित है। भविष्य में अगर ऐसा ही होता रहा तो कभी भी महायुति में दरार पड़ने से कोई रोक नहीं सकता। बता दें कि नगरपालिका चुनाव में दोनों पार्टियों ने एक दूसरे के खिलाफ लड़ा था और शिवसेना इस चुनाव सबसे बड़ी पार्टी के रूप में उभरी थी, जिसमें शिवसेना के 26 पार्षद निर्वाचित हुए हैं। आणि आम्ही कोणालाही घाबरत नाहीये। मला वाटतं आयुष्यामध्ये आम्ही सगळ्यात चढ उतार पाहिलेले आहेत। मरण हा परमेश्वराच्या हातात असतो। आज आमच्या मोठ्या भावावर मला वाटतं 35 फायर झाल्या होत्या। हे सगळ्या गोष्टी सगळ्या आज निघलेला विषय म्हणून सांगतो। आपण जर कोणाच्या काचेवर दगड मारला तर आपल्या काचेला दगड लागणार हा 100% आणि ती काच फुटणार। माणसांनी प्रत्येकाने सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने राहिलं पाहिजे। प्रत्येकाने आपल्या परीने कसं काम करायचं। फक्त ठेकेदाराचा भ्रष्टाचार निघतो हा ठेकेदाराचा प्रश्न आहे। भ्रष्टाचार हा झाला तर ठेकेदार जर त्या भ्रष्टाचारामागे सर्वात प्रथम असतो अधिकारी, त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मी बोलतो जर तिथं भ्रष्टाचारच झालेला आहे तर भ्रष्टाचार उखडून काढा ना। तो इतके दिवस का थांबला तो अधिकारी? आमच्या वार्डामध्ये कामं झालेत। मॅडम त्या दिवशी मला वाटतं व्हिजिटला सुद्धा आल्या होत्या तुम्ही आमच्या वार्डामध्ये, माझ्या घराच्या बाजूला। आता तो वार्ड आमचा नाहीये, परंतु तुम्ही व्हिजिटला आल्या होता। तर ते जर भ्रष्टाचार मॅडम खरोखर झाला असेल तो समोर मला वाटतं संपूर्ण पत्रकारांच्या आणि सभागृहाच्या समोर आणून ठेवा मॅडम तुम्ही। परंतु विनाकारण कुठेतरी एखादा पेपर आणायचा आणि आपटायचा, खोटं बोलायचं, भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचाराचा व्याख्या काय? जर त्या जागेवर एखादं काम नाहीये त्याच्या बाजूचा तो समजा मी आज तुमच्या घरापासून माझ्या घरापर्यंत लिहिला असतो तो रोड, तर ह्या घरापाशी जर जागा नसेल तर ती समोरच्या घरापाशी काम होता चाललेलं असतं। तो भ्रष्टाचार नसतो मॅडम। त्याची चेंज ऑफ आपण मला वाटतं मिनिट्स याच्यामध्ये टिप्पणी लिहिली जाते, त्या टिप्पणी लिहून तो जागा चेंज करतो आपण, तर ते चेंज ऑफ नेम होतं। तो का भ्रष्टाचार होत नाही मॅडम। कुठंतरी एखादी गोष्ट आज 10 वर्ष 15 जे प्रशासकीय राजवट होती त्या प्रशासकीय राजवटीमध्ये मला वाटतं करोडो रुपयाची कामं मला वाटतं त्या कोविडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आपण का म्हणून भ्रष्टाचार, जेव्हापर्यंत मी एखादी गोष्ट सिद्ध करू शकत नाही त्याला मी भ्रष्टाचार बोलू शकत नाही। त्याची चौकशी झाली पाहिजे। कुठंतरी पत्र आणायचं आपण आणि देत राहायचं, त्याला काय करणार सांगाल तुम्ही मॅडम? साहेब आणि चोरी काही प्रमाणात व्हायला पाहिजे, पण अति व्हायला नको ती। मामा पाहिजे पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी पाहिजे। मामा हे बघा मामा, मुख्य अधिकारी साहेब माहित नाही मी बोलले मताची सहमत आहेत का तुम्ही? तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत। मुख्य अधिकारी साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, एक मिनिट मुख्य अधिकारी साहेब आणि मॅडम
मॅडम मला काय बोलायचं आहे का आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत. जर आपल्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आणि आपण जर अधिकाऱ्यांना जर सांगितलं आणि अधिकाऱ्यांचं काम जर व्यवस्थित केला तर मला वाटतंय का हे सगळं होणार नाही. मग अधिकाऱ्यांचं काम व्यवस्थित करावं हीच आमची अपेक्षा आहे. दुसरं काय त्याच्यामध्ये